ज्या सोमेश, याला जोडून अजून एक प्रेक्षकांना समजावं म्हणून मला तुला हे विचारायचं आहे की ट्रिपल टेस्ट घ्यायला हवी किंवा कुठल्या कुठल्या निकषांचा कशा क्रमाने विचार करायला हवा याच्याविषयी कपिल सिब्बलचे सांगतायत आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे ते केलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठलाही कॉन्फ्लिक्ट दिसत नाही, कारण ती ट्रिपल टेस्टचा उल्लेख या आधी देखील आलेला आहे. मात्र जे पहिले 2 निकष आहेत ते 2 निकष उपलब्धच नव्हते. या कारणावरून तिसऱ्या निकषाचा जो संख्याबळाचा निकष आहे त्याचा उपयोग झाला असं आतापर्यंत समोर येत आहे. कपिल सिब्बल यांनी असे कुठले नवे मुद्दे या सुनावणीमध्ये किंवा या युक्तिवादामध्ये आणलेले आहेत की ज्याचा आधीच्या सुनावण्यांमध्ये किंवा आधीच्या निर्णय प्रक्रियेमध्ये उल्लेखच झालेला नव्हता, की जो आत्ता कपिल सिब्बल नव्याने समोर आणतायत की हे देखील होतं, याचा तुम्ही विचार केलेला नव्हता पण तो याचा विचार व्हायला हवा होता, जर त्याचा विचार झाला असता तर कदाचित निर्णय वेगळा लागू शकला असता किंवा लागायला हवा. असे कुठले नवे मुद्दे किंवा नवे निकष कपिल सिब्बल यांनी समोर आणलेत काय? काय निश्चितच कपिल सिब्बल आता असं म्हणतायत की त्यांनी कुठल्याही प्रकारे साधिक अली निकालपत्राला आव्हान दिलेलं नाहीये किंवा निवडणूक आयोगाची जी कॉन्स्टिट्युशनल स्कीम आहे ज्या आधारे निवडणूक आयोग निर्णय करतं पक्ष कोणाचा चिन्ह कोणाचा याविषयीचा, त्याला कोणत्याही स्वरूपाचं आव्हान हे कपिल सिब्बल देत नाहीयेत किंवा त्यावर प्रश्न उपस्थित करत नाहीत. पण कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत की याचा विचार आयसोलेशनमध्ये केला जाऊ शकत नाही, म्हणजे स्वतंत्रपणे पक्ष चिन्ह कोणाचा या निर्णयाचा वेगळा विचार करू आणि आमदार अपात्रता विधानसभा अध्यक्षांकडे पेंडिंग आहे, प्रलंबित आहे, तर ते निवडणूक आयोग विचारात घेत नाहीये कारण तो त्यांचा डोमेन नाहीये, तो त्यांचा अधिकार नाहीये, तो विधानसभा अध्यक्षांचा अधिकार आहे असं म्हणता येणार नाही. त्यांनी हा मुद्दा गृहीत धरायला हवा होता किंवा हा मुद्दा सुद्धा कन्सिडर करायला हवा होता की ज्या आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे ते निर्णय करतायत ते आमदार खासदार तरी पात्र आहेत का, कारण त्यांच्या अपात्रतेचं प्रकरण ऑलरेडी विधानसभा अध्यक्षांकडे त्यावेळी प्रलंबित होतं असं कपिल सिब्बल सांगण्याचा प्रयत्न करतायत. त्यामुळे कपिल सिब्बलांकडून हाच मुद्दा आता मांडला जातोय. आपण जर विचार करायचा झाला तर अमोल यापूर्वी ज्यावेळी या सगळ्यामध्ये धनंजय चंद्रचूड यांच्यासमोर प्रदीर्घ सुनावणी झाली होती, तो कॉन्स्टिट्युशनल बेंच होता आणि घटनापीठाने त्याविषयीची सुनावणी केली होती, त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरेंनी जो भर दिला होता तो एकतर स्प्लिट होता, विधिमंडळ पक्ष फुटला होता यावर सर्वाधिक भर देण्यात आलेला होता, राज्यपालांचे निर्णय चुकीचे होते यावर युक्तिवादामध्ये भर देण्यात आलेला होता, राज्यपालांचा निर्णय का चुकीचा होता याविषयी युक्तिवाद करण्यात आलेला होता आणि त्यानंतर मग जर आपण विचार केला तर विधानसभा अध्यक्षांचा निर्णय हा योग्य होता की अयोग्य होता किंवा विधानसभा अध्यक्षांनी का निर्णय करायला वेळ लावलेला आहे, त्यांनी निर्णय घेतला पाहिजे आणि कशा स्वरूपाचा घेतला पाहिजे अशा संबंधीचे एकंदरीत त्यावेळेस युक्तिवाद करण्यात आलेले होते. हे सगळं आपल्याला आठवत असेल. आता कपिल सिब्बलांकडून जो भर दिला जातोय तो म्हणजे जेव्हा निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्हाचा निर्णय घेतला, तो पक्ष चिन्हाचा निर्णय घेत असताना त्यांनी राहुल नार्वेकरांनी जो निर्णय घेतलाय ते किंवा राहुल नार्वेकरांकडे जे प्रकरण प्रलंबित आहे त्या प्रकरणामध्ये काय घडतंय याचा विचार करायला हवा होता, हे सध्या कपिल सिब्बल सांगतायत. कपिल सिब्बलांकडून हे नव्याने मांडलं जातंय की आता सध्या राहुल नार्वेकर यांनी जो निर्णय केला होता तो निर्णय चुकीचाच होता असं कपिल सिब्बल यांचं म्हणणं आहे, परंतु निवडणूक आयोगाने मात्र त्या निकालाचा किंवा त्या प्रकरणाचा विचार केला नाही. कारण इथे आता 2 वेगवेगळी प्रकरणं आहेत. एक विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा निर्णय, जरी तो निर्णय आज चुकीचा ठरला तरी अर्थोअर्थी फॅक्च्युअली त्याचा काही परिणाम होणार नाहीये, कारण त्यावेळेसच्या आमदारांची जी टर्म आहे, जो कालावधी आहे 5 वर्षांचा, तो 2024 साली संपलेला आहे आणि हे सगळे आमदार आता नव्याने परत निवडून आलेत. पण राहुल नार्वेकरांचा निर्णय अयोग्य होता असं आम्ही का सांगतोय तर त्याचं कारण त्यावेळी या आमदार संख्येच्या आधारे निवडणूक आयोगाने निर्णय घेतला होता असं कपिल सिब्बल सांगतात. त्यामुळे मूळ उद्धव ठाकरेंचा हेतू किंवा कपिल सिब्बलांचा जो मूळ टार्गेट आहे तो इलेक्शन कमिशन, निवडणूक आयोग आणि त्यांचा निर्णयच आहे, परंतु तो निर्णय चुकीचा ठरवण्यासाठी म्हणून राहुल नार्वेकरांच्या प्रकरणामधले जो निर्णय झाला होता तो चुकीचा होता हे सांगण्याचा कपिल सिब्बल प्रयत्न करतायत, ज्याचा वस्तुतः आजच्या वस्तुस्थितीवर प्रत्यक्षात काही परिणाम होणार नाही, परंतु त्या निर्णयाचा विचार निवडणूक आयोगाने करणं आवश्यक होतं असं कपिल सिब्बल म्हणतात. आता सर्वोच्च न्यायालयाने जे प्रश्न उपस्थित केलेत त्यावरून असं दिसतंय की सर्वोच्च न्यायालय असं म्हणतंय की या 2 प्रोसेस, विधानसभा अध्यक्षांचा एक अधिकार आहे त्यांच्या दृष्टीने आमदार पात्र कोण अपात्र कोण हे ठरवण्याचा, आणि दुसऱ्या बाजूला निवडणूक आयोगाचा एक अधिकार आहे, कारण निवडणूक आयोग पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव देत असतो आणि त्याचा कस्टोडियन आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने जो निर्णय केला त्या निर्णयावर राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा काही
परिणाम व्हायला हवा होता का, काही इन्फ्लुएन्स व्हायला हवा होता का, या अनुषंगाने आता एक कायदेशीर प्रश्न उपस्थित होतोय. आणि कपिल सिब्बल आता सांगण्याचा प्रयत्न करतायत की नॉट इन आयसोलेशन या दोन्ही गोष्टी तुम्ही फॅक्च्युअल कंटेक्स्टमध्ये लक्षात घ्यायला हव्या होतात की अशा प्रकारे आमदार खासदारांच्या अपात्रतेची प्रकरणं प्रलंबित आहे आणि त्याच वेळी तुम्ही आमदार खासदारांच्या संख्येच्या आधारे पक्ष कोणाचा आहे याविषयीचा निर्णय करताय. अशा स्वरूपाचा सध्या युक्तिवाद हा कपिल सिब्बलांकडून सुरू आहे. निश्चितच हा नवा मुद्दा आहे कपिल सिब्बलांकडून आलेला या युक्तिवादामध्ये, कारण यापूर्वी या संदर्भात युक्तिवाद होत नव्हता. पहिल्यांदा आपल्याला आठवते की जेव्हा सर्वात पहिल्यांदा एकनाथ शिंदेंच्या वर कोणतीही स्वरूपाची कारवाई आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांवर करू नये अशी एक तात्पुरता आदेश हा सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. मला वाटतं तो त्यावेळेस काहीतरी 10-12 दिवसांसाठीचा तो आदेश होता की पुढच्या सुनावणीपर्यंत कोणती कारवाई करू नका. त्यानंतर प्रत्यक्ष एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीच झाले आणि त्यांचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मग पुढे जाऊन एक दुसरं प्रकरण सुरू झालं, ते म्हणजे राहुल नार्वेकर आता जी फूट झालेली आहे किंवा यांचा शपथविधी झालेला आहे तो व्हॅलिड आहे का, तो योग्य आहे का, त्या संदर्भामध्ये एक प्रकरण सुरू झालं. त्यानंतर मग त्या प्रकरणात कॉन्स्टिट्यूशनल बेंच बसवून धनंजय चंद्रचूड यांनी एक सविस्तर निकाल दिला की विधानसभा अध्यक्षांनी कोणत्या माध्यमातून काय काय गोष्टींचा विचार करून निर्णय करायला हवा जेव्हा कधी अशा स्वरूपाची फूट होते पक्षामध्ये. तेव्हा तो 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचा निर्णय होता, त्यामुळे त्याला कॉन्स्टिट्यूशनल लॉचं बाइंडिंग आहे. त्यानंतर सुद्धा विधानसभा अध्यक्षांकडून निर्णय होत नव्हता. त्या दरम्यान निवडणूक आयोगाने निर्णय केला त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीच्या याचिकेच्या आधारावर की शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे एकनाथ शिंदेंचं आहे आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदेंना मिळाला. मग विधानसभा अध्यक्षांनी कसा निर्णय करायचा आहे याविषयीची एक मार्गदर्शन सूचनावली असणारं निकालपत्र सर्वोच्च न्यायालयाने दिलं. मग विधानसभा अध्यक्ष त्यावर निर्णय करत नव्हते म्हणून पुन्हा उद्धव ठाकरे सुप्रीम कोर्टात आले. मग सर्वोच्च न्यायालयाने एक टाइम टेबल आखून दिलं की या टाइम टेबलमध्ये राहुल नार्वेकरांनी निर्णय करायचा आहे. मग राहुल नार्वेकरांकडून निर्णय झाला, त्यामध्ये कोणीही अपात्र ठरलं नाही. आणि त्यानंतर पुढे निवडणुका झाल्या आणि जो मूळ खटला होता, ज्या मूळ खटल्यामध्ये निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देण्यात आलं होतं, त्यामध्येच पुन्हा उद्धव ठाकरेंनी राहुल नार्वेकरांच्या निकालालाही आव्हान दिलं आणि ते कोर्टात आले. आणि आता जे प्रकरण सुरू आहे ते 2 प्रामुख्याने गोष्टींवर आहे. एक राहुल नार्वेकरांच्या निकालाला दिलेला आव्हान आणि दुसरं निवडणूक आयोगाच्या निकालाला सर्वोच्च न्यायालयात दिलेलं आव्हान की निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय चुकीचा होता. आता उद्धव ठाकरेंनी पहिल्यापासून निवडणूक आयोगाचा निर्णय, राज्यपालांचे निर्णय आणि विधानसभा अध्यक्षांचे निर्णय या सगळ्यांना एकत्रितपणे पाहिलेले आहे आणि एकत्रितपणे त्यांनी या सगळ्यांविषयी युक्तिवाद किंवा आव्हान देण्याचं काम सर्वोच्च न्यायालयातच केले. तसं तांत्रिकदृष्ट्या